आता याच्या अगोदर आपण काय बघितलं, याच्या अगोदर आपण बघितलं आर आणि आरचं रिलेशन, एच आणि एचचं रिलेशन, टी आणि टीचं रिलेशन. आता काय बघणार आपण, आर आणि एचचं रिलेशन. आर आणि एच मधलं रिलेशन आपण शोधणार. काय शोधायचं आपल्याला, आर अँड एच. चला मी जर म्हटलं आर, आर बरोबर काय असतं फॉर्म्युला, 2u² साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवाइड बाय काय, साइन 2 थिटा असतो मान्य आहे, पण आपल्याला रिलेशन दाखवायचं म्हणून मी काय केलं, या पद्धतीने लिहून घेतलं. याला पुढे कन्वर्ट केलं तर काय होऊन जाईल, u² साइन 2 थिटा अपॉन g. याचा फॉर्म्युला विचारलं तुम्हाला, याच इज काय असतं, u² sin² थिटा बाय 2g. मग मी काय केलं, r बाय h केलं, r बाय h केलं. r बाय h केलं तर काय झालं तुमचं, 2u² साइन थिटा इंटू कॉस थिटा ओव्हरऑल डिवाइड बाय काय g. कळलं. नेक्स्ट हा जेव्हा डिवाइडला आणणार आहे, हा जेव्हा डिवाइडला हा कसं होऊन जाईल, उलटा होऊन जाईल. रेसिप्रोकल उलट, डिनॉमिनेटर काय होऊन जाईल, न्यूमरेटर. म्हणजे 2g वरती आणि u² sin² थिटा खाली आला. काय डाऊट आहे आता, होतंय काय, वाजू नको, होतं काय, इकडचा u² इकडचा u² गेट कॅन्सल, इकडचा साइन थिटा इकडचा एक साइन थिटा गेट कॅन्सल, इकडचा एक g आणि इकडचा एक g कॅन्सल. 2 × 2 4 आला, बरोबर की नाही. आणि काय उरलं फक्त कॉस थिटा उरला, आणि खाली काय उरला, साइन थिटा उरला, आणि काय उरला, r बाय h. याला h बाय r केलं तर ते पण काय होईल, उलटा होईल. म्हणजे काय, साइन थिटा अपॉन काय 4 कॉस थिटा. आणि तुम्हाला विचारलं याचा अर्थ काय, बरोबर की नाही. मग h बरोबर h अपॉन r इज इक्वल टू काय, tan थिटा बाय 4. कळालं का. मग मी असं म्हणतो 4h बरोबर काय, रतन टाटा tan थिटा. कळालं का, 4h बरोबर काय, रतन टाटा. कळालं का, थिटाला मी टाटा म्हणतोय. कळालं का, 4h बरोबर काय, रतन टाटा. क्लिअर आहे सगळ्यांना, 4h बरोबर काय, रतन टाटा. बघा जर मी व्यवस्थित बघा, एक तुम्हाला मी सांगितलं होतं, जेव्हा नीरज चोप्रा जो असतो तो कितीचं प्रॅक्टिस करतो, किती अँगलचं प्रॅक्टिस करतो, 45चं. आता असंच का गेलं त्याचं उत्तर सांगतो. पण थिटाचे एकदा लक्षात ठेवा, थिटाची व्हॅल्यू किती असते पाहिजे, 45 डिग्री असताना हाईट किती होईल, थिटाची व्हॅल्यू 45 असताना हाईट किती होईल, थिटाची व्हॅल्यू 45 टाका. 4h बरोबर काय, r इंटू काय tan 45. मग 4h बरोबर काय, r म्हणजे h इज काय, r बाय 4. जर तुम्हाला h विचारला r बाय 4 आणि r इज काय 4h, r बरोबर काय 4h. स्टेट बोर्ड वाल्यांसाठी a रिलेशन आणि आपल्यासाठी r रिलेशन. 4h बरोबर काय, रतन टाटा. आता काय म्हणतो आपल्याला काय सांगितलं तुम्हाला, मी असं म्हटलं होतं की मॅक्झिमम रेंज जाण्यासाठी कितीची रिक्वायरमेंट, आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे, किती अँगल असला पाहिजे, 45 मॅक्झिमम रेंज ना. आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, r बरोबर काय, u² साइन 2 थिटा बाय g. त्याचंच पुढचं कन्वर्जन हे बनतंय. मला एक सांगा, मला r मॅक्स पाहिजे, मला r मॅक्झिमम पाहिजे, बरोबर की नाही. मग कोण व्हेरिएबल येतं, साइन वाला. साइनची मिनिमम व्हॅल्यू किती असते, साइनची मिनिमम किती असतं, साइन मिनिमम किती असतं 0, आणि साइन मॅक्झिमम किती असतं म्हणजे माहिती आहे ना. 0 कधी असेल, 0 डिग्रीला. मॅक्झिमम कधी असेल, नाही कळालं, बस मला तेच पाहिजे. मग साइन 2 थिटा याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1. मॅक्झिमम जर मला r मॅक्स पाहिजे तर साइन 2 थिटा किती आला पाहिजे, मला 1 आला पाहिजे. मग मी काढलं u² पाहिजे, हे r मॅक्स भेटणार आहे. साइन 2 थिटाची व्हॅल्यू जर मी म्हटलं किती आला, 1 आला. साइन 2 थिटाची व्हॅल्यू किती आली, 1 आला, बरोबर की नाही. मला काय पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे नसेल तर साइन 2 थिटा कसा आला पाहिजे, तुमचा 1 आला पाहिजे. म्हणून आपण साइन 2 थिटाची व्हॅल्यू काय टाकली, 1. साइन इकडे शिफ्ट करा, 2 थिटा बरोबर काय, साइन इनवर्स ऑफ 1. साइन इनवर्स ऑफ 1 कधी येणार आहे, 90 ला. मग किती आलं तुमचं 2 थिटा, बरोबर थिटा किती आला. म्हणून आपण म्हणतो की थिटा किती असला पाहिजे. नीरज चोप्रा किती प्रॅक्टिस करतो, 45 डिग्रीची प्रॅक्टिस करतो. कारण की त्याला जर लांब फेकायचं असेल तर इकडे ऑप्शन कोणताच नाही, याच्यापेक्षा अजून वेगळा अँगल बनणार नाही.
45 लाच तो जास्त लांब फेकू शकतो. मग आर मॅक्स विचारला असं तुम्ही काय असतं, यूज कर बाय आर मॅक्स विचारला असं तुम्ही काय लिहिता, यूज कर बाय जी. काय डाऊट आहे, समजलंय. मग इथून तुम्ही याचं पण लिहू शकता ना, मी असं म्हणू शकतो आर ची व्हॅल्यू काय टाकली मी, यू स्क्वेअर बाय जी टाकले आणि डिवाइड बाय काय 4 केला तर काय म्हणू शकतो, एच मॅक्स आहे. बरोबर, कारण की आर मॅक्स ची व्हॅल्यू माहिती आहे मला, आर मॅक्स ची व्हॅल्यू किती आहे, यू स्क्वेअर बाय जी आणि डिवाइड बाय 4 ठेवलं म्हणजे मला काय भेटेल, एच मॅक्स. मला एच मॅक्स आणि आर मॅक्स कधी भेटेल, 45 डिग्रीला. काय डाऊट आहे, समजलंय. आर 4H बरोबर काय, रतन टाटा. 4H बरोबर काय, रतन टाटा. बघा आता याच क्वेश्चनवर काय काय क्वेश्चन बनतात बघा. मला माहिती आहे 4H बरोबर काय, रतन. मला काढायला लावलं एच आणि आर काढायला लावलं, दोन्ही पण काढू. एच पण काढायचं आणि दुसरं काय काढायचं आपल्याला, आर पण काढायचं. ठीक आहे, आर पण काढायचं. पहिला केस मी म्हटलं थिटावर, त्याची व्हॅल्यू घेतली मी 45 डिग्री, त्याची व्हॅल्यू घेतली मी 45 डिग्री. चला पटकन पहिले एच काढायचा. 4H बरोबर काय, पटकन आर tan 45 बरोबर की नाही, tan 45 म्हणजे किती होऊन जाणार, आर tan 45 म्हणजे किती, 1 बरोबर काय 4H. आर इज काय भेटलं मला, आर इज इक्वल काय भेटलं मला 4H. मग एच विचारला असतं तुम्ही काय लिहिलं असतं, आर बाय 4 लिहिलं असतं. कळालं का. सिमिलरली मी जर थिटा 2 लिहिला असता, सिमिलरली मी थिटा लिहिला असता, थिटा जर मी बोललो असतो 37 आहे रे, मी जर म्हणलो असतो थिटा किती रे 53 डिग्री, जर मी बोललो असतो थिटा किती आहे 60 डिग्री. काय काढायचं माहिती ना आता, एच काढायचं आणि काय काढायचं आहे, आर काढायचं आहे. 4H बरोबर काय, रतन टाटा. आपल्याला माहिती आहे 4H बरोबर काय, आर इंटू काय tan 37. आर जसं tan 37 म्हणजे किती, पटकन 3/4. मग हा काय झाला 4H. therefore आर बरोबर किती येणार आहे, 16H/3. 16H/3. काय डाऊट आहे, 16H/3. तसंच एच विचारलं तर काय म्हणजे, एच वर काय होणार आहे 3/16H. काय डाऊट आहे सर, आर. समजलं काय, प्रोसेस कळणं गरजेचं आहे. मग आता काय म्हटलं मी, 4H बरोबर काय, आर tan 53. tan 53 म्हणजे किती, 4/3. हा काय झाला 4H. इकडचा 4 इकडचा 4 गेट कॅन्सल. एच बरोबर काय, r/3. मग आर इज काय 3H. आर बरोबर काय 3H, एच बरोबर काय r/3. कळालं. नेक्स्ट 4H बरोबर काय, आर tan किती 60 म्हणजे काय, आर tan 60 म्हणजे काय √3. मग किती भेटलं मला 4H. मला काय काढायचं, आर इज काय 4/√3H. एच काढायचं म्हटलं काय √3/4 आर. सिंपल कन्सेप्ट आहे. काढता येईल रिलेशन, कोणत्या अँगल दिलं तर प्रोजेक्टाईल काय केलं जरी तरी तुम्हाला काढता येईल. समजलं, कोणत्या अँगलला काय बनेल, हाईट किती काढता येईल आणि काय काढता येतं, रेंज. मग आर मॅक्स पण सांगितलं तुम्हाला. आर मॅक्स कुठं बनणार, फक्त आर मॅक्स फक्त कुठं बनतो 45 डिग्रीला. इथं काय म्हणतं आर मॅक्स, आणि तिथंच मी काय म्हणू शकतो, हा काय आपल्या जवळ ऍक्च्युअल मध्ये एच मॅक्स सुद्धा आहे. मॅक्झिमम हाईट आणि मॅक्झिमम. आपण जेव्हा मी कॉम्प्लिमेंटरी अँगल मी जेव्हा बोललो होतो ना, कॉम्प्लिमेंटरी अँगल मध्ये चाललं होतं ना रे, हे असं केलं होतं. मी जर म्हटलं असं 60 डिग्रीने फेकलं, मी जर 30 डिग्री फेकलं तर असं होईल. रेंज कसं राहील, सेम राहील. रेंज कसं राहील, सेम. हेच तर केलं होतं आपण. काय डाऊट आहे, समजलंय. हाईट पण काढता येईल. काय डाऊट आहे कोणाला, समजलं. 4H बरोबर काय, रतन टाटा.